नमस्कार. घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता असावी असं कोणाला नाही वाटत. प्रत्येकालाच वाटतं नाही का? पण मग प्रश्न पडतो की हे करायचं तरी कसं? तर चला, आज आपण असे 3 छोटे आणि अगदी सोपे उपाय जाणून घेऊया, जे घरात लक्ष्मीला स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात. तर सगळ्यात मूळ प्रश्न हाच आहे की घरातली सकारात्मक ऊर्जा वाढवायची कशी. कारण बघा, जिथे सकारात्मकता असते ना, तिथेच समृद्धी येते. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला तर मग. तर आपली पहिली पायरी आहे शंखनादाची शक्ती. होय, ध्वनीमध्ये म्हणजे आवाजामध्ये वातावरणाला शुद्ध करण्याची एक जबरदस्त ताकद असते आणि शंखनाद हा त्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. उपाय एकदम साधा आहे. रोज सकाळी फक्त घरात शंखनाद करायचा. ही एक छोटीशी सवय आहे, पण ही सकाळची एक सवय आपल्या घरातल्या वातावरणात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकते. आता याने नेमकं होतं काय? तर बघा, शंखध्वनीमुळे वातावरणातली जी काही नकारात्मक स्पंदनं असतात ना, ती सगळी दूर होतात. साहजिकच घरात सात्विकता वाढते, एक शुभ ऊर्जा येते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर जिथे शांतता आणि पवित्रता असते तिथेच तर लक्ष्मीचा वास असतो. चला, आता दुसऱ्या पायरीकडे जाऊया. ही पायरी आहे दिव्याच्या प्रकाशाची. प्रकाश म्हणजे फक्त अंधार दूर करणं नाही, तर तो संपत्ती आणि बुद्धी या दोन्हींना आपल्याकडे आकर्षित करतो. तर इथे आपल्याला काय करायचंय? घराच्या ईशान कोपऱ्यात म्हणजे उत्तर पूर्व दिशेला एक दिवा लावायचा आहे. हा जो कोपरा आहे ना, तो लक्ष्मी आणि बुद्धीचा मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी लावलेल्या दिव्याचं महत्त्व खूप जास्त आहे. रोज संध्याकाळी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने 3 मुख्य फायदे होतात. एक म्हणजे आपल्या मार्गातले अडथळे दूर होतात, दुसरं पैशाला स्थैर्य मिळतं आणि तिसरं म्हणजे घरात एक आनंदी वातावरण तयार होतं. ही एक छोटीशी संध्याकाळची सवय खूपच प्रभावी ठरू शकते. आणि आता आपली तिसरी आणि शेवटची पायरी, ती आहे तुळशीची पूजा. खरं सांगायचं तर एक जिवंत वनस्पती आपल्या घरातल्या ऊर्जेवर एवढा चांगला परिणाम कशी करू शकते, हे पाहणंच खूप आश्चर्यकारक आहे. ही गोष्ट तर आपल्यापैकी खूप जणांना माहीत असेलच. तुळशीची रोज पूजा करणं ही एक खूप साधी पण तितकीच शक्तिशाली सवय आहे. बघा, तुळशीला फक्त पाणी घालणं, तिच्याभोवती प्रदक्षिणा करणं आणि तिच्याजवळ दिवा लावणं, या छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातली दैवी ऊर्जा वाढते. याने फक्त वातावरण शुद्ध नाही होत, तर समृद्धी देणारी जी शक्ती आहे ना, ती सुद्धा सक्रिय होते. खरंच किती अद्भुत आहे. आणि हेच तर आपले धर्मग्रंथसुद्धा सांगतात. त्यात स्पष्ट म्हटले की जिथे तुळशी वास करते तिथे लक्ष्मी कधीच क्षीण होत नाही. म्हणजे बघा, हे एकच वाक्य या वनस्पतीचं महत्त्व सांगायला पुरेसं आहे. बरं, आता आपण या तिन्ही उपायांचा एकत्रित परिणाम काय होतो ते पाहूया. कारण या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र केल्या जातात तेव्हा त्यांची ताकद अनेक पटीने वाढते. चला तर या सगळ्याचा मिळून नेमका काय फायदा होतो ते अगदी थोडक्यात बघूया. या तिन्ही सवयी जर नियमितपणे केल्या तर घरात सकारात्मकता तर वाढतेच, पण पैशाचा जो प्रवाह आहे तो सुधारतो, नशिबाची साथ मिळायला लागते आणि घरातले कलह आणि अडथळे कमी होतात. म्हणजे थोडक्यात आयुष्यात एक संतुलन आणि सुसंवाद येतो. तर मग आजच्या या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच, की खरंच आपल्या रोजच्या या इतक्या छोट्या आणि साध्या वाटणाऱ्या सवयी आपल्या आयुष्यात एवढी मोठी समृद्धी आणू शकतात का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, नाही का?